36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी शहरातील देशमुख गॅस एजन्सीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यामुळे ग्राहकांचा संताप अनावर झालाय. गॅस मिळत नसल्यामुळे शेकडो नागरिकांनी एजन्सीवर गर्दी करत गोंधळ घातलाय. अनेक दिवसांपासून नागरिकांना वारंवार फेऱ्या मारूनही गॅस मिळत नसल्यानं संताप वाढत होता. आज सकाळी परिस्थिती चिघळताच ग्राहकांनी आक्रमक भूमिका घेऊन एजन्सी प्रशासनाला जाब विचारलाय. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. घटनेची माहिती मिळताच खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ग्राहकांशी संवाद साधलाय. नागरिकांच्या समस्या ऐकल्यानंतर त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधत गॅस पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याचे आदेश दिलेत. प्रशासनाकडून अतिरिक्त गॅस सिलेंडरची खेप उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर परिस्थिती निवळली आहे. प्रलंबित बुकिंग धारकांना प्राधान्यानं गॅस देण्याचे निर्देश देखील देण्यात आले. यावेळी सुनील गावंडे, प्रदीप देशमुख, विकास येवले, सुयोग खाडे, कैलास शिरसाट यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. कालावधी निघून गेल्यानंतरही जे शासनाचं प्रशासनाचं गॅसच्या टंचाईच्या बाबतीत जे नियोजन होतं ते आजही आपल्याला खोळंबलेलं दिसेल. वारंवार प्रशासन आणि शासन सांगते की गॅसची कुठेही अडचण नाही, गॅसची कुठेही टंचाई नाही. परंतु आज जे अंजनगावात मी पाहतो की रांगाच रांगा लागल्या, लोकांचा एकदम गोंधळ उडलेला आहे. लोक अक्षरशः एजन्सी मालकाच्या पाया पडण्यासाठी सुद्धा तयार आहेत. म्हणजे एवढी भीषण परिस्थिती आजही गॅस टंचाईच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. सरकारचं 1 महिन्याचा जरी ग्रामीण भागातला विषय आहे, 45 दिवसात नंतर भेटील, परंतु 2-2 महिने झाले काही लोकांना गॅस मिळाला नाही. म्हणून त्याचं कुठं नियोजन पुन्हा करणं गरजेचं आहे. याकडे लक्ष देण्याचं आहे किंवा सरकारनं सांगायला पाहिजे. सरकार एवढंच सांगते की गॅस टंचाई नाही, नंतर सरकारनं ही सांगायला पाहिजे की गॅसचा तुटवडा आहे, टंचाई आहे, लोकांनी धीर धरावा आणि अन्य साधनं वापरून आपलं जे काही दैनंदिन कारभार आहे, कामकाज आहे ते करावं. असं शासनानं कधीतरी खरं सांगावं, लोकांच्या भावनांना जपावं. हे या निमित्तानं मी सरकारला आवाहन करतो. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, दिवसा.